ओके, कलर करेक्टर येतं, कलर नमस्कार, माझं नाव वृषाली उन्हाळे. तुमचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या नवीन अशा यूट्यूब व्हिडिओमध्ये. तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल की आजचा टॉपिक काय आहे. कमी टाईममध्ये जास्तीत जास्त चांगला मेकअप अचीव करणे हा एक मोठा टास्क असतो. जास्त टाइम वेस्ट न करता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर आपण सुरुवात करूया आपल्या ह्या व्हिडिओला, मेकअप ट्युटोरियलला. तर ज्यावेळेस तुम्ही फिरायला जातात तर एक गोष्टीची काळजी घ्या की तुम्ही जास्त मेकअप कॅरी नाही करू शकत आहे. तुम्हाला खूप मिनिमल मेकअप कॅरी करावा लागतो, कारण की एवढं वेट कॅरी करणं इझी नाही आहे फिरताना. ऑलवेज रिमेंबर दिस की तुम्ही जास्त वेटवालं किंवा मिनी प्रोडक्ट्स नेण्याचा ट्राय करा, कारण की फुल पॅक ऑफ प्रोडक्ट खूप वेट होतं, तर ते कॅरी करायलाही अवघड जातं. तर स्किन प्रेप इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला स्किन प्रिपरेशनसाठी, तुमची स्किन प्रिपेअर करण्यासाठी जे काही प्रॉडक्ट राहतात, जे इसेन्शियल गोष्टी आहेत ते तुमच्या स्किनला हव्या आहेत, त्या तुम्ही कॅरी करायला विसरू नका. त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे सनस्क्रीन. खूप इम्पॉर्टंट आहे. बाहेर फिरायला जाता तेव्हा नेव्हर स्किप सनस्क्रीन. घेऊन जा म्हणजे जा. माझ्याकडे सनस्क्रीन आहे, मी ॲक्वालॉजिकाची सनस्क्रीन यूज करते. आता ऑलमोस्ट ती संपलेली आहे. अँड अनादर की तुम्ही मॉइश्चरायझर तुमचा बिलकुल स्किप करू नका. मॉइश्चरायझर इज अनादर मी एक बिग डिफरन्स तुमच्या मेकअपमध्ये क्रिएट करणार आहे. त्यामुळे माझं तुमचं एकदम साधं तुमच्या फेसच्या अकॉर्डिंग तुम्ही मॉइश्चरायझर चूज करा. माझ्याकडे आहे पॉन्ड्सचा हायड्रा मिराकलवालं हॅलोरॉनिकवालं सुपर लाईट जेलवाला मॉइश्चरायझर मी यूज करते आणि हे सध्या माझ्या स्किनला खूप छान सूट होतं आहे. आणि नेक्स्ट इज की तुम्ही जे तुमचे लिप्स आहेत तेही बाहेर गेल्यावर कसं वातावरण असतं, काय असतं की त्याने ड्रायही पडू शकतात. त्यामुळं ऑलवेज रिमेंबर की तुम्ही छान असतं तुमचा लिप बाम तुमच्यासोबत असू द्या. तर मी रिसेंटली यूज करते व्हॅसलीन लिप थेरपी आणि हे कोको बटरमध्ये आहे. इट्स व्हेरी नाईस. खूप छान स्मूथनिंग इफेक्ट देतात. खूप सॉफ्ट राहतात, भरपूर वेळ सॉफ्ट असतात कारण, आणि खूप चांगला इफेक्ट आहे. तुमचं जर क्रॅकी आहे, जर खालच्या साईडला जर असं हार्श वाटतंय तुम्हाला, तर ह्या लिप बामने खूप छान तुम्हाला इफेक्ट पडणार. इट्स नॉट लिप बाम ॲक्च्युली, इट्स लिप थेरपी. ओके, सो तुम्ही हे यूज करू शकता. खूप छान आहे. मी सध्या 2-3 महिन्यापासून वापरायला लागले, तर खूप छान इफेक्ट मला पडला आहे. आणि तर तुम्हाला मी नक्की रिकमेंड करेल. ओके, छान असं आपलं स्किन प्रेप झालेलं. ओके, खूप छान वाटणार आहे तुम्हाला ह्याने. तर ऑलवेज रिमेंबर की तुमचं जर आयब्रो माझ्यासारखे विरळ आहेत, म्हणजे कमी केस आहेत तुमच्या आयब्रोजला, तर डेफिनेटली कॅरी 1 आयब्रो पेन्सिल. ही माझी संपली आहे, ही स्विस ब्युटीची आहे. तर आपण आपल्या आता मेकअपला स्टार्ट करतोय, कारण की आपलं स्किन प्रेप छान प्रकारे झालं. सनस्क्रीन झालं, मॉइश्चरायझर झालं, लिप बाम झालं. या 3 बेसिक गोष्टी त्या मी करणार आहे. तर बेसिक प्रॉडक्ट्स मी तुम्हाला सांगते. 1-2 ब्रश कॅरी करा, लाईक दिस. असले 1-2-3 ब्रश आहेत ते कॅरी करा, किती तुम्हाला हेल्पफुल असतील. त्याचबरोबर 1 आयब्रो पेन्सिल. ओके, 1 आयब्रो पेन्सिल, ऑलवेज कॅरी दॅट. अनदर थिंग इज लिप लायनर. खूप छान असं तुमच्या लिपला असं मस्त छान अशी बॉर्डर क्रिएट होती, खूप छान लिप डिफाईन होतात तुमच्या. त्यामुळे लिप लायनर ऑलवेज कॅरी दॅट. माझं हे झुडिओचं आहे. हा झुडिओचं लिप लायनर आहे, शेड नंबर. याच्यावर शेड नंबरच नाही आहे शेड नंबर. इम्पॉर्टंट इज लिपस्टिक्स. मी ही झुडिओची आत्ता सध्या रिसेंटली यूज करते. आय डोंट नो व्हाय इट्स नॉट मेकिंग फोकस. ओके, हे यूज करते. त्याचबरोबर माझ्याकडे शुगर पॉपची लिपस्टिक आहे, शेड नंबर 21.
पेटल. ओके, व्हेरी नाईस शेड आहे ॲक्च्युली. त्यानंतर माझ्याकडे झुडिओचा अगेन झुडिओ टिंटेड लिप क्रेयॉन आहे. हे छान आहे, ते असं निघून जातं असं. त्याच्यानंतर बेसिक मेकअपसाठी तुम्हाला जे पावडर असते ती पावडर आहे माझ्याकडे पॉन्ड्सची. एकदम बेसिक मेकअपसाठी हे एकदम छान प्रॉडक्ट्स आहेत. तर पॉन्ड्सची पावडर यूज करते. त्याच्यासाठी ब्रश हे मोस्ट इसेन्शियल आहे, कारण की ब्रश त्याच्यामध्ये एक येतच छोटा ॲप्लिकेटर, ते काही कामाचं नाही. ब्रश यूज करा, पटपट 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 होऊन जाईल. असं पटकन झालं की कसं पटकन रेडी होऊ शकतं. म्हणजे तुम्हाला फिरायला गेला मोस्टली तुमचा टाईमही कमी असतो की तुम्हाला कमी टाईममध्ये तुमचा मेकअप करायचा आहे आणि ब्ला 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 ब्ला. त्याच्यानंतर माझं इथं मस्त प्रॉडक्ट जे फिरते ना, म्हणून मी हे कंटिन्यू माझ्यासोबत असतं आत्ता सध्या तरी. तर हे ग्लेवाचं 5 in 1 1 2 3 4 5 in 1 मेकअप स्टॅक आहे. अमेझिंग प्रॉडक्ट आहे. तुम्ही फिरायला गेलात तर खूप 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 हेल्पफुल असेल हे तुम्हाला, कारण की ह्याच्यात कन्सिलर आहे, कॉम्पॅक्ट आहे, ब्रॉन्झर आहे, ब्लशर आहे, हायलायटर आहे. जे तुम्हाला बाहेर गेला मेकअपसाठी हवं आहे हे सर्व ते याच्यामध्ये. विदाउट जे तुमचं प्रॉडक्ट आहे बाकीचं स्किन केअर आहे ते तुम्हाला कॅरी करावं लागेल. बाकी एवढंच ते हे सेपरेट प्रॉडक्ट कॅरी करावं लागतं. तर तुम्ही हे फक्त निव्वळ एवढं कॅरी करू शकता. अँड आय थिंक इट्स बेस्ट. खूप छान आहे. फक्त एक प्रॉब्लेम आहे त्याला, मिरर हा मागता ना, इथे मिरर नाही आहे याला. हे एवढा कन्सिलर हा फेअर स्किन टोन आहे माझा, तर हे खूप छान असं कन्सिलर आहे. इतकं छान असं प्रकारे इतकं छान कन्सील होतं ना, म्हणजे हे मला आवडत नाही जास्त. तर लुक ॲट दिस. तुम्हाला वाटतं व्हाईटिश आहे, बट लुक जाओ जरा. आपली छान अशी ब्लेंडिंग झालेली आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असं दिसतंय हे. ओके, आणि मुळातच तुमचं स्किन प्रिपरेशन छान असेल, स्किन प्रेप तुम्ही छान करतात, चांगलं मॉइश्चरायझर लावतात, तर तुम्हाला ॲक्च्युली तुमचा स्किनचा जो बेस आहे तो नॅचरली खूप छान दिसतो. त्यामुळे तुम्हाला ह्या बेसिक गोष्टीकडे खरंच फोकस करण्याची गरज आहे. आणि स्किन प्रिपरेशन म्हणजे मेकअपच्या आधी केलं म्हणजे झालं असं नाही. तुम्ही कंटिन्युअस रुटीन आहे तुमचं. एक चांगला फेस वॉश डिसाईड ठेवा की छान मॉइश्चरायझर ते तुमच्या स्किनला छान सूट जातंय ते, असं ह्या बेसिक गोष्टी तुम्ही तुमच्या लक्षात ठेवा की ह्या छान जातात. तर नेक्स्ट जास्त गप्पा नको. याच्यामध्ये कॉम्पॅक्टही आहे, बट आय थिंक मला ती पॉन्ड्सचं जास्त सूट होतं, त्यामुळे मी ती पॉन्ड्सचं यूज करते. ओके, आपण ही पॉन्ड्सची पावडर यूज करूया. प्रकारे तर आपण आता ब्राउज करून घेऊया. लाईक माझ्याकडे अशा टाईपचा ब्रश आहे, तर अशा टाईप दिसतो तो, तर आपण तो ब्रश यूज करतोय. झाल्यानंतर आपण करणार आहे ब्लश हा मी मोस्टली हातानेच करणार आहे, बिकॉज ओके ब्लश मुळे मी हाताने लावते.
नेक्स्ट आहे की मोस्ट इम्पॉर्टंट आयब्रो, कारण की आयब्रो हे चेहऱ्याला डिफाईन करतात, एक स्ट्रक्चर प्रोव्हाइड करतात. तुम्हाला लगेच डिफरन्स कळेल आयब्रो केल्यावर. लुक ॲट दिस डिफरन्स. कसं आयब्रोमध्ये लगेच एक फरक जाणवतो तुम्हाला. ही जरा जास्त दाग दिसते, ही विरळ दिसते. हाच तो डिफरन्स आहे की तो तुम्हाला एक बेसिक फेस स्ट्रक्चर आहे तो एनहान्स करायला हेल्प करतो. तर आपण क्विकली दुसरा आयब्रो करून घेऊया. तर खूप मी डार्क करत नाही, बिकॉज मला फेसमध्ये नाही होत खूप डार्क केले. ओके, तर झाला आपला बेसिक मेकअप. हा खूप फास्ट होणार आहे, कारण की हा व्हिडिओ तुम्हाला लेंदी वाटत असेल की मी सांगता तो शूट करते, त्यामुळे नाहीतर ऑटोमॅटिक मिनिमम 5 मिनिटं लागतात हा मेकअप करायला. खूप फास्ट होतो आणि मुळात म्हणजे फास्ट होणारा मेकअप ट्रॅव्हलसाठी खूप बेस्ट असतो. लिप लायनरने आपण आपल्या लिप्स डिफाईन करून घेऊया. मी झुडिओची लिप लायनर यूज करते. आता आपण लिपस्टिक लावूया. हा शेड आहे. माझ्याकडे अजून एक शेड आहे जरा पिंक टोन मध्ये, हा ब्राऊन टोन मध्ये आहे, पिंक टोन मध्ये आहे जो शुगर पॉपचा. तोही खूप छान शेड आहे. तर राहिला आईसचा प्रश्न, तर ऍक्च्युली माझ्या आईस खूप सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे माझ्या डोळ्यांना मी काही जास्त लावणं प्रेफर करत नाही. तर मी तुम्हाला मस्कारा लावणं एक ऑप्शन सांगेल. अदरवाईज तुम्ही खालच्या वेळेला तुम्हाला जर काजळ आवडत असेल तर तुम्ही काजळही लावू शकतात. अदरवाईज तुम्ही थोडंसं ब्राऊन आय शॅडो घेऊन इथे थोडासा एक इफेक्ट घेऊ शकतात. माझे आईस खूप सेन्सिटिव्ह आहेत, त्यामुळे मी कोणत्याही प्रकारचा आईसला लावत नाही. आय एम गुड टू गो. एवढ्या मेकअपवर माझं होतं. आणि मोस्टली इम्पॉर्टंट, तुम्ही मेकअप कितीही छान केला, त्याचबरोबर तुमचा ड्रेस जो आउटफिट असतो त्या दिवसाचा तोही एक इम्पॉर्टंट असतो. त्याचबरोबर तुम्ही ज्वेलरी, कोणती ज्वेलरी तुम्ही तुमच्यासोबत ठेवणार आहात हेही खूप इम्पॉर्टंट आहे. आत्ताच्या सध्या प्रकारे माझं कोणत्याही आउटफिटवर मी वॉच वेअर करते. हे वाला माझं फेवरेट वॉच आहे आणि हा गोल्डन कलर हा माझ्या स्किन टोनला ॲक्च्युली कॉम्प्लिमेंट करतो. सो दॅट्स वाय मी गोल्डन घालणं प्रेफर करते. तुमचा कोणता अंडरटोन आहे हे तुम्ही प्लीज आयडेंटिफाय करा, कारण की त्यानुसारच तुम्हाला कळेल की तुमच्यावर कोणती ज्वेलरी छान दिसेल. तर हे एक ब्रेसलेट आहे गोल्डन कलरचं माझ्याकडे, मी तेही एक वेअर करते मोस्टली. आणि इयरिंग्स हुप्स असतात किंवा टॉप्स असतात छोटे छोटे, तेही वेअर करू शकता तुम्ही. लाईक ह्या टाईपमध्ये तुम्ही इयरिंग्स करू शकता. ते तुम्हाला झुडिओ वेबसाईटमध्ये इझिली तुम्हाला ते भेटून जाऊ शकते. आणि हे अशा टाईपचे इयरिंग्स आहेत ते कॅरी करू शकतात. आणि मग आता फिरायला जातात त्यामुळे खूप ओरिजिनल ज्वेलरी घेऊन जाणं इट्स नॉट गुड. तर तुम्ही तुमच्या गळामध्ये एक छोटेसे मिनिमलिस्टिक ज्या चेन्स येतात त्या कॅरी करा. आणि हा मेकअप इतकं छान कॉम्प्लिमेंट करणार आहे. तुम्हाला हे इयरिंग्स वेअर करून दाखवते. हेअर्स आहेत ते जर ओपन ठेवले तर वा. आउटफिटच्या अकॉर्डिंग मी तुम्हाला सांगेल की तुम्ही मेकअप क्रिएट करा किंवा मेकअप तर सेमच असेल, पण जो लिप शेड आहे तो आउटफिटच्या अकॉर्डिंग ठेवण्याचं. जर तुमचा लिप शेड आहे तर तुम्ही तुमच्या आउटफिटच्या अकॉर्डिंग ठेवण्याचं ट्राय करा. ओके, जर तुमच्याकडे तुम्हाला जर हा ऑप्शन प्रेफरेबल नसेल तर तुम्ही ह्या टाईपचं एक कलर करेक्टर येतं. तर हे आहे साईजचं खूप छान कलर करेक्टर. याच्यामध्ये 2 व्हेरियंट आहेत. आय थिंक
याच्यामध्ये तुम्हाला दुसरेही भेटतील. हे ऑरेंज कलर करेक्टर आहे, ते तुम्ही यूज करू शकता तुमच्या डार्क सर्कलला. तुमचे डार्क सर्कल लवकरच कव्हर होतील ह्याने. आणि बाकीचे पण कॉन्टोरिंग वगैरे तुम्ही करू शकता. बाकीचेही तुमचे खूप पूर्ण शेड आहेत. लोक बेसिक स्किन केअर आणि बेसिक प्रॉडक्ट्स असेल तर तुमचा स्किन आणि जो मेकअप आहे तो ह्या टाईपमध्ये दिसतो. आणि मी हा टेस्ट करणार आहे. ही जी लिपस्टिक मी लावली आहे ती ट्रान्सफर आहे की नाही. हिट आहे प्रोडक्ट, हिट आहे डेफिनेटली. जर तुम्हाला हे ट्रॅव्हलिंग रिलेटेड कंटेंट बघायला आवडतात, मेकअप रिलेटेड कंटेंट बघायला आवडतात, तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओलाही तुम्ही लाईक करा, शेअर करा.